हाय एव्हरीवन, नमस्ते। तर आज मी गावाला आली आहे आणि आज आहे आमच्या गावची पूजा, म्हणजे आमच्या राईतली पूजा। तर आम्ही सगळेजण आलो आहे राईमध्ये आणि राईमध्ये पूजेनिमित्त खेळे ठेवले आहेत, कोकणचे खेळे, आणि ठेवलं आहे रामायण। तर रामायण हे खूप वर्षानंतर आज आमच्या वाडीमध्ये दाखवत आहेत। तर त्याच्यामध्ये खूप जणांनी, वाडीतल्या लोकांनी भाग घेतला आहे। तुम्ही हे लास्टपर्यंत नक्की बघा, कारण वाडीतल्या मुलांनी खूप मेहनत करून हे रामायण बसवलं आहे। रामायण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये मी माझ्या चॅनलवरती टाकणार आहे, तर दोन्ही पार्ट तुम्ही नक्की बघा। त्यावेळी विष्णूने वरातून धारण करून बुद्धीचा उद्धार केला आणि त्या विराट पुरुषाच्या जगभूत प्रधानांसने जितेंद्रिय असा राजपुत्रासह सर्व जगत उत्पन्न केले।
वाल्मिकी ऋषीधर राम नामामध्ये दंड आहेत, परंतु नेहमीप्रमाणे त्यांचे दिसणारे ते मुकुट कमल आज काहीतरी चिंताग्रस्त दिसत आहे. चिंतेची एक लकीर काहीतरी अनिष्ट झालेलं दर्शवित आहे. काय बरं झालं असावं? नक्कीच काहीतरी अनिष्ट झालं असावं. चला आपण त्यांना जाऊन विचारूया. वाल्मिकी ऋषी, अहो वाल्मिकी ऋषी. कोण? नारद मुनी. यावे यावे, आपल्या चरणी माझा सादर प्रणाम. प्रणाम मुनिवर्य. नारद मुनी, आपल्यासाठी चरण स्पर्शकांचे भाग्य मला लाभले हे मी स्वतःला धन्य समजतो. नारायण नारायण. मुनिवर्य, आपल्या या चेहऱ्यावरती हे जे चिंतेचे आणि दुःखाचे भाव दिसत आहेत, याचं काय बरं कारण असावं? मुनिवर, आज माझ्या हातून एक पात्र घडलं आहे आणि त्याचा शोध या माझ्या मनाला लागून राहिला आहे. पात्र? आणि ते कोणते मुनिवर्य? आज सकाळी मी भारद्वाज ऋषीच्या आश्रमातून आंघोळीसाठी नदीवर चाललो होतो. एवढ्यातच एका झाडाच्या पांढऱ्या बसलेल्या एका कवच पक्षाच्या झोपडपट्ट्यामध्ये लक्ष गेले. ते प्रणय किडे एवढे दळले होते की त्यांना कशाचे भान होते. त्याच एका शिकाऱ्यानं कशाचा विचार न करता त्या नर पक्षाचा भेद घेतला आणि तो नर पक्षी तात्काळ घायल होऊन गंभीर पडला आणि तडफडू लागला. त्याची ती अवस्था पाहून ती कवच पक्षी भयंकर विलाप करू लागली आणि तिथे ते दुःख सहन न होऊन माझ्या मुखातून मा निषाद प्रतिष्ठा तोमगम शाश्वती नम असा श्लोक बाहेर पडला. जग असलेला त्या नर पक्षाचा तू विनाकारण वध केलाय, त्या अर्थी तू फार काय पृथ्वीवर जगू शकला नाही असा मुनीवर मी त्याला शाप दिलाय. आणि माझी शापवाणी कधी खोटी ठरणार नसल्यामुळे त्या विचाराला आपल्या प्राणात मुकावं लागणार आहे आणि त्याचे पात्र आज मुनीवर माझ्या माती पडणार आहे. तेव्हा मी काय करू? राम नामाच्या जपाने आपल्या सर्व पापांचे क्षालन होईल. मुनीवर, मी आपला अत्यंत ऋणी आहे. मुनीवर्य, मी पूर्वी तुम्हाला राम नामाचा जप दिला होता आणि त्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष माझ्यावरच त्रास करून आला होता, मला दिसायला आला होता. परंतु मी दिल्या तुम्हाला त्या रामा नामाच्या जपामुळे तुमच्या अंगाभोवती अक्षरशः वाळू निर्माण झाले, तरी तुमच्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडला नाही. आठवतंय ना? होय मुनीवर, हे चांगले स्मरणात आहे माझ्या. मुनीवर्य, त्याप्रमाणे मी तुम्हाला दशरथनंतर रामाची कथा ऐकवली होती. होय, तीच कथा तुम्ही या सर्व जनतेला श्लोक रूपाने ऐकवून दाखवा, म्हणजे या तुमच्या पापाचं क्षालन होईल. जशी आज्ञा मुनीवर. नारायण नारायण. मी माझ्या पुढील प्रमाणासाठी जात आहे. नारायण जय नारायण नाम जपिला आणि या पाण्यामध्ये जल सर्वप्रमाणाने पृथ्वी निर्माण केली. हिरण्यकश्यपूने ही पृथ्वी सागर करायची लपून केल्यावर विष्णूने 12 रूप धारण करून पृथ्वीचा उद्धार केला आणि त्या विराट पुरुषाच्या रजोगुण प्रधान अंशाने दक्ष प्रकृती जितेंद्र पुत्रासह सर्व वर्तमान जगत उत्पन्न केले. मायेपासून ईश्वरापासून शाश्वत नील अवय असा ब्रह्मदेव उत्पन्न झाला आणि याच ब्रह्मदेवापासून मरीची उत्पन्न झाला. मरीची पुत्र कश्यपाने दक्ष प्रजापतीच्या 13 गणांशी विवाह करून देव दानव असुर नाग या सृष्टीवरील प्राण्याची उत्पत्ती केली. कश्यपापासून विवस्वान झाला. स्वतः मनु हा विवस्वानचा पुत्र असून तोच त्या पुढच्या प्रजापतीवर याच मनुपासून पुढे संपूर्ण मानवजात उत्पन्न झाली. या वर्षात जन्मलेल्या विश्वासूने हा अयोध्येचा पहिला राजावर बाणाचा पुत्र अंगीकारले. रावणाला शाप दिला की माझ्याच वर्षापासून तुला मरण येईल. काग्र पुत्र रघुने प्रत्यक्ष इंद्राने पराजित केले. महापुराण भगवाने गंगेला पृथ्वीला आणले.
हर्ष आणि सूरज हे नावाचे 2 पुत्र. हर्ष राजाची पत्नी इंदुमती एक अप्सरा होती. शापामुळे तिला 19 वर्षी जन्म घ्यावा लागला आणि या दोघांच्या पोटी चक्रवर्ती सम्राट दशरथ राजाने जन्म घेतला. शैलू नदीच्या काठी कौशल हा देश आहे. या देशावरती म्हणून अयोध्या नामक नगरी निर्माण केली. या वैभव संपन्न नगरीवरती दशरथ राजा राज्य करू लागला. या दशरथ राजाला सर्व गुण संपन्न अशा 3 राण्या होत्या. 6 रोज पायाचे लोळण घेत होत्या. परंतु 3 राण्या असून देखील त्याला पुत्र प्राप्त झाले नव्हते आणि या चिंतनेत असताना तो दुःखी होत चालला होता. हे असुर यांच्या युद्धामध्ये इंद्राला सहाय्य करून देवांचा विजय मिळवून दिला. तोच हा दशरथ. या अयोध्येची वैभव संपन्नता काय वर्णावी. या अयोध्येच्या राजाचे दशरथाचे मांडले या भूतलावरील सर्व राजा आहेत. या अयोध्येची वैभव संपन्नता इंद्राच्या अमरावतीला राजवे अशी. परंतु हा दशरथ राजा मात्र निपुत्रिक. हाय रे दैवा. का हा अन्याय. असा कोणता अपराध झाला माझ्याकडून की माझ्या पोटी पुत्र नाही. कदाचित माझे पूर्वज माझे स्वर्गस्थ पूर्वज या दशरथ राजाला हसतील. का 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 तर मध्ये या रघुकुळामध्ये जन्म घेतलेल्या राजा दशरथाच्या पोटी पुत्र आहे. राजा दशरथ निपुत्रिक. जयकार असो. यावे सुमंत. काय वार्ता आहे महाराज. राजगुरु वशिष्ठ मुनी येत आहे. राजगुरु वशिष्ठ मुनी. त्यांना सन्मानाने दरबार घेऊया. तशी आज्ञा महाराज. असं नसतं हवे. बोला मुलीवर. आम्ही कित्येक दिवस पाहतोय तुम्ही कोणत्या तरी चिंतेने ग्रस्त. होय मुलीवर. आपण तर सर्वज्ञानी आहात. आपणापासून काय लपवले. माझी चिंता आपणास माहितच असेल. बोलावे मुलीवर. राजा यावर एक उपाय आहे. आणि तो कोणता मुलीवर. राजा पुत्र प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये पुत्र कामेश्वर रूप योग आलेला आहे. आपण याचा उपाय पुत्र कामेश्वर यज्ञाची आयोजित करावा. म्हणजे निश्चितच तुम्हाला पुत्र प्राप्त होईल. मुलीवर आपण दिलेला सल्ला जर योग्य असेल तर सुमंत आपण त्याच तयारी लावूया. तशी आज्ञा महाराज. चला तर.
अयोध्येवासींना कळता की ते एका कौशल्याला कैकेयीला भरत आणि सुमित्रेला दक्षिण आणि शत्रुघ्न असे दोन पुत्र झाले. त्याप्रमाणे तेजस्वी विस्तार तसं राजाच्या आनंदाला कुलभूषणा दशरथी नंदना देवाकडे मी एक पुत्र मागितला. देवाने मला 4 पुत्र दिले. राज म्हणजे सर्व श्री गुण संपत असे 4 पुत्र मला लागले. यावे बरोबर आपले आमच्या जवळ स्वागत आहे. आसन ग्रहण करावे. बोला बरोबर कसं काय केलं. आपले सर्व पुत्र आता मोठे होत जात आहे. होय बरोबर त्यांचे पुढील कोणा महान गुरुकडून करून घ्यावे हे योग्य आहे. मुनिवर आपण म्हणता ते योग्यच आहे. परंतु आपल्यासारखे दोन मुनिवर असताना आम्ही दुसऱ्या घोडाकडे कसं काय शिक्षण घ्यावं मुलांचं. त्याला योग्य शिक्षण आपणच द्यावं. जशी इच्छा आपली राहिली. महाराजांचा जय जयकार असो. बोला आपली भेट घेऊ इच्छित आहे. हो विश्वामित्र सुमंत त्यांना कोणी सन्मानाने या ठिकाणी हजर करा. आज्ञा महाराज. राजा बोला कृषी खंडाल विश्वामित्रासारखे तपस्वी ऋषी आज आपल्या दरबारी
त्यांचा आज चरण लागत आहे. होय मुनिवर, आम्ही तसे भाग्यवानच आहोत. आपलं दर्शन करण्याचं दरबार स्वागत आहे. असं नसतं हवे. बोला बरोबर, कसं काय नक्की हे अयोध्या गती राजा दशरथ, तुझे सर्व कार्य मंगलमय हो. परंतु राजा दशरथ, मी तुझ्याकडे काही मागायला आलो आहे. मुनिवर, आपण जर मागायला या दरबारी येत असाल तर निश्चितपणाने आपण मागणं आपलं कथन करावं. हे रुपश्रेष्ठा, तू थोर मुलात जन्मलास आणि वशकांच्या आज्ञेप्रमाणे वागलास. मी जे काही तुझे मागणार आहे ते ठामपणे देण्याचा निश्चय कर आणि आपले वचन पुरे कर. मुनिवर, पुन्हा एकदा या दशरथाच्या दरबारी आपलं पुनश्च स्वागत आहे. मुनिवर, आपल्याला जे काय मागायचं असेल ते स्पष्टपणे आपण कथन करावं. नाही राजन, पहिले मला आपण वचन द्या. वचन? महापराक्रमी मला महापालज्ञ या अयोध्येच्या राजाकडून वचन? मुनिवर, हे घ्या वचन, बोला. ठीक आहे राजा दशरथ, मी यज्ञाकरता दीक्षा घेतली असताना 2 राक्षस इच्छित रूप धारण करून मारित आणि सुबाहू आणि ताटिका माझ्या यज्ञाचा भंग करत असतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. तुमचे पुत्र राम आणि लक्ष्मण माझ्या स्वाधीन करा. मुनिवर, आपल्याला माहितच असेल कित्येक वर्षानंतर मला पुत्र सुखाची प्राप्ती झाली आणि माझी लहान मुलं आहे आणि राक्षसांचा वध करण्यासाठी मी तुमच्या स्वाधीन करू नाही. मुनिवर, शक्य असेल तर मी माझ्या सर्व सैन्यात येतो. नाही राजा दशरथ, तू एका मुलीला वचन दिलं आहेस. वचनाचा भंग करू नकोस, नाहीतर माझा मृत्यू जाणतोसच. नाही मुनिवर, शांत व्हा. सुमंत, माझ्या राम लक्ष्मण बाळाला आपण घेऊन यावं. धन्यवाद. तपस्वी महान मुनिवर्य विश्वामित्र त्यांचेही आशीर्वाद घ्या. बाळांनो, आजपासून हे तुमचे गुरु ते सांगतील त्याप्रमाणे व्यवस्थित ग्रहण करून त्याप्रमाणे कार्य करावे. होय गुरुवर्य, आम्ही मुनिवर्यांच्या आजूबाजू जाणार नाही. ठीक आहे. या बाळाला सांभाळून जा. मुनिवर, ही माझी बाळं नव्हे, हे माझ्या काळजाचा तुकडा आहे. त्याला व्यवस्थित सांभाळून घ्या. राजा दशरथ, तुम्ही काही चिंता करू नका. त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही हे मी वचन देतो. जा बाळा. चला बाळा. राक्षसाने केला तो अत्याचार, विश्वामित्र ऋषी घाबरले फार. राक्षसाने केला तो अत्याचार, विश्वामित्र ऋषी घाबरले फार.
कैलासपर्यंत ब्रह्मदेवाने एक उत्कृष्ट मनाने सरोवर निर्माण केले. ते मनाने केले निर्माण त्यामुळे त्या सरोवरातून जी नदी निघाली तीच ही शरीर होती. ती आपली जीवनदायिनी आहे. तिला वंदन करा. आता तिथे जलाचमन करा. ठीक आहे. आता आपण कुठे जाणार आहोत? आता आपण शरयू नदी आणि भागीरथी नदी याचा जिथे संगम झाला आहे त्या संगमावर आपण शिवशंकराच्या प्राचीन आश्रमामध्ये जाणार आहोत. चला मुलवर्य. प्रथम तुम्ही तिथे शिवशंकरांनी मदनाचे दहन केले होते. प्रथम तुम्ही माहिती भूमीचे दर्शन घ्या. इंद्रदेव त्याच्यावर युद्ध करून त्याचा पराभव केला. त्यानंतर हे जंगल सदा भरलेले राहील असे वरदान दिले होते. चला आता आपण पुढे मागे वळू. हा माझा सिद्धाश्रम. तिथे मी नेहमी यज्ञविधी करत असतो आणि ते राक्षस माझ्या यज्ञाचा भंग करत असतात. त्यासाठी प्रथम मी तुम्हाला धनुर्विद्या शिकवतो. बाळांनो, आपल्या जवळ असलेल्या शास्त्रात काय म्हणतात? त्याला धनुष्य म्हणतात. ठीक आहे, येतो इकडे. हा धनुष्य आपल्या डावा हातामध्ये पकडून आपल्या पात्यातला बाण काढून आपण प्रत्यंचाला चढवत असतो आणि शत्रू कसाही येऊ शकतो. आपली नजर मात्र ते असली पाहिजे. आपण लावलेला धनुष्य हा बाण आपल्या कानापर्यंत खेचून तीक्ष्ण नजरेने आपल्या शत्रूवर वार घ्यायचा असतो. ठीक आहे, समजलं ना? या धनुष्य आता मी यज्ञविधी करणार आहे. सावधगिरी.
वध का केला नाही? गुरुवर्य, ही तर एक स्त्री आहे आणि क्षत्रिय आणि स्त्रीवर शक्ती घालवायचे नसते. शाबास बाळा. जरी एक स्त्री असली तरी ते नरभक्षक राक्षसी आहे. तिचा वध करणे योग्य आहे. मी पुन्हा यज्ञ करतो. ती पुन्हा येईल. आता माझा सावधगिरीने त्याचा वध केलाच पाहिजे. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. ताटिकेचं वय झालं नाही. आपण आता तिच्या अंत्यविधीसाठी आपण चंद्र करतो. आध्यात्मिक असून भौतिक सुखामध्ये रममाण असते. त्यामुळेच काय विरय साम्राज्यामध्ये माझा जय जयकार होत असतो. आता थोडा वेळ आपण विश्रांती घेऊ. आपण आपला परिचय करून द्यावा. मी जमादार पुत्र परशुराम.
परशुराम महाराज, मी आपणास ओळखले नाही. आपल्यासारख्या दिव्य पुरुषाचे पाय माझ्या मित्राला नजर लागले हे मी माझे समजतो. उठ राजा, तुझ्या हातात पाहून मी प्रसन्न झालो आहे. महाराज, कसं काय हे नाही केलं? मी महेंद्रगिरी पर्वतावर जात असताना तुमची वाटत मित्राला निघाली. माझे स्थान ग्रहण करावे. ठीक आहे राजा. राजा, मी ताण्याने व्यापून झालोय. थोडे पाणी मिळेल का? परशुराम महाराज, प्रथम माझ्या दरबारात आला तुम्ही. तुमचे भोजन केल्याशिवाय, तुमचा अग्रातिथ्य केल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. पण राजा, मी स्नान केल्याशिवाय भोजन ग्रहण करत नाही. ठीक आहे महाराज, त्याची आपल्याला चिंता नसावी. आपली सर्व तयारी करू आपण. पण राजा, मी हे धनुष्य कुठे ठेवू? ठेवा इथे. ठीक आहे. चला माझ्यावर. ही माझी कन्या सुद्धा आहे. अजाण्यपणे तिच्या मुली उजळले तेव्हा तिला समाधान. राजा, ही तुझी मुलगी आहे? नाही, शक्य नाही. तिथे मला पिण्यात झालं शकता उतरताना मला जेवढे प्राण झाले तिथे बालिकेने तिला उतरून खेळायला बरोबर. तेव्हा ही कोणी देव मंडळ असे मला वाटतंय. परशुराम महाराज, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ही माझी कन्या नसून एकदा जमिनीत शेतीची जमीन नांगरत असताना नांगराच्या फाळेबरोबर एक सुंदर पेटीवर आली आणि ती पेटी घुरून पाहतो तर एक सुंदर बालिका मला लागली. तोपर्यंत मला एकही अपत्य नव्हते. माझी पत्नी सुनेने सेन मी हिला स्वीकारली आणि त्यानंतर मला उर्मिला नामक एक मुलगी झाली. बाळ सीते महाराजांचा आशीर्वाद घे. बाळ सीते, तू आपल्या महाली जा. राजा, मी हा धनुष्य पुन्हा स्वीकारू शकत नाही. तुझ्यामुळे तो खेळामुळे त्याच्यापूर्वी विश्वकर्माने याची निर्मिती केली होती. तेव्हा मी धनुष्य तुला देत आहे. ठीक आहे. राजा, सीता काही वर्षांनी वर होईल तेव्हा तिच्या विवाहावेळी असा पण लाव की तो कोणी वीर पुरुष हा
परशुराम महाराज, मी आपला अत्यंत आभारी आहे. जो पुढे विपुरुष हा मनुष्य उतरेल तो विष्णू इतका श्रेष्ठ असेल. राजा, मला तो महेंद्रगिरी पर्वतावर जाण्याची आज्ञा द्या. ठीक आहे महाराज, आपण माझ्यावर असे उपकार फार केलेलेच आहे. आपण आपले पुढील प्रवास यशस्वी हो हीच मी कामना करतो. ठीक आहे.